आजला या ठिकाणी जो छावा सिनेमा पाहिल्यानंतर थोडा सर्वजण आले। तो पिक्चर पाहताना माझ्या राजाचा जो अंत झाला तो अंत जेवढा वेदनादायक होता तेच वेदना आजलाही झाल्या आणि त्याच्यापेक्षा जास्त वेदना आज होत आहेत। हे सगळं बलिदान पुढची पिढी विसरलेली आहे। तर माझ्या पुढच्या पिढीला मी असे किती पिक्चर दाखवू शकतो, पुढच्या पिढीने याच्यातनं एकच घ्यावं, काही बलिदान व्यर्थ नको, हे बलिदान व्यर्थ झालं नाही पाहिजे। माझ्याबरोबर ज्या माता भगिनी आहेत त्यांनी निश्चितच आपल्या मुलांवरती जे भविष्यात संस्कार घडवायचे आहेत ते लहानपणापासूनच घडवले पाहिजेत। त्या सगळ्या शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण याच्यात महत्त्वाचा आपला इतिहास, आपला अध्यात्म, आपला धर्म हा प्रत्येकानं आपल्या घरामधून सुरुवात करून शिक्षणाचे धडे दिले तरच आपलं भवितव्य उज्ज्वल आहे। नाहीतर परत परत त्याच घटना घडायला वेळ लागत नाही। इतिहासामधनं शिकायचं असतं, इतिहास वाचायचा असतो, इतिहास शिकायचा असतो आणि इतिहास शिकला आणि वाचलं तर इतिहास घडवता येतो। एवढंच बोलतो। मला या सर्वांनी जी साथ दिली सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो।